इंदापूरचं उदाहरण घेतलं, हर्षवर्धन पाटील आले, तिथले जे काही लोकसभेला ज्यांनी काम केलं सुप्रिया सुळेंसाठी किंवा जे इच्छुक होते ते नाराज होऊन काय म्हणाले ते एकदा ऐकूया. हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय. आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको, तरी पण आजी माझीलाच बोलवून घ्यायचं. ज्यांनी हाडाची काढ केली, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, 25-25, 30-30 वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय. तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही, कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही. मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो, पण त्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे घेऊन आम्ही काय कुठलं काय गोष्टी किंवा काय केलेलं नाही, कुणाकुणा काय घेतलं नाही. तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये. भारतीय जनता पक्षाने फोन केला, मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. हे एक गोष्ट. दुसरी, जगदाळे आणि भरतच्या, मी काल भरतबाईंच्या घरी 1 तास होते सकाळी. भाभी, मी, मुलं सगळे बोलले. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात. माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही आप्पासाहेबांशी बोलले, आजही बोलले. आप्पासाहेबांचे माझे, भरतभाईंचे माझे, माने कुटुंबाचे माझे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी. हे मला कळत नाही की या इंदापूर तर इंदापूरचं आपण उदाहरण पाहिलं की इंदापूरमध्ये एक उपरा उमेदवार शरद पवारांनी घेतला. पवारांसमोर चॅलेंज असेल, हर्षवर्धन पाटील इंदापूर असेल किंवा आणखीन असे काही उदाहरणं असतील जिथे तो उमेदवार स्वतःकडे घेणं जो आधीच निवडणुका हरलाय आणि त्याला निवडून आणणं हे चॅलेंजिंग आहे. नक्कीच चॅलेंजिंग आहे. पण शरद पवार काय करतायत की त्यांनी आता नवा पक्ष घेतला आहे. त्यांना जुनं चिन्ह नको आहे, वेळप्रसंगी जुना पक्षही नको. तो जर का सुप्रीम कोर्टात जो खटला आहे त्यातून तो मिळाला तर त्यांचं ते मॉरल विक्ट्री असेल. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांना बारामतीचा जो गड आहे त्यांच्या मुलीचा लोकसभेचा तो भक्कम करायचा आणि मुलगी आता निर्विवाद वारसदार आहे त्यांच्या पक्षाची, सुप्रिया सुळे. मग तिच्यासोबत कोण इथलं राजकारण भक्कम करू शकतो, कोण अजित पवारांच्या विरोधात लढू शकतो शेवटपर्यंत आणि सुप्रिया सुळेंना साथ देऊ शकतो, याची चाचपणी केल्यावर त्यांना इंदापुरात असं लक्षात आलं की हर्षवर्धन पाटील यांचे जे काका होते शंकरराव पाटील, त्यांचं आणि शरद पवारांचं वितुष्ट राहिलंय, हार्डवेअर राहिलंय. 1980ला त्यांचा पराभव करूनच म्हणजे ते खासदार म्हणून निवडून आले आणि 1984ला त्यांचा पराभव करूनच शरद पवार पहिल्यांदा लोकसभेवर गेले आणि 1991ला जेव्हा लोकसभा लढली अजित पवारांनी तेव्हा विद्यमान खासदार असलेल्या शंकरराव पाटलांचाच पत्ता कट अजित पवारांनी केला. शरद पवारांनी त्या घराण्याशी पॅचअप केलं आणि हर्षवर्धन पाटलांना कमबॅकची एक संधी दिली. ती का दिली? कारण साखर पट्टा जो आहे तो सहकारी साखर कारखानदारीचा पट्टा आहे आणि माजी सहकार मंत्री म्हणून, नव्या सहकार कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि अजित पवारांशी 2 हात करू शकतो, आपल्या मुलीसोबत राहू शकतो म्हणून हर्षवर्धन पाटलांची निवड केली. पण त्याच्या आधी शरद पवारांनी जी चाचपणी केली की इंदापुरातनं तिकीट कोणाला द्यायचं, तेव्हा प्रवीण माने यांना पक्षात घेतलं, आप्पासाहेब जगदाळे होतेच आणि भरत शहा जे आहेत इंदापुरातले व्यापारी, त्यांचा हर्षवर्धन पाटलांना आधीपासूनचा विरोध आहे. आता काय झालं, हर्षवर्धन पाटलाच्या हातात तुतारी दिली, त्यांची जागा निश्चित केली, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि एकाएकी आगडोंब उसळला इंदापुरात. भरत शहा यांच्या घरी सुप्रिया सुळे गेल्या, त्यांची मनधरणी त्यांनी केली. पण आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार कडाडून विरोध केला. पण बोलताना काय म्हणाले की पवार साहेबांशी आम्ही चर्चा करू, त्यांना सांगू की उमेदवार चुकलाय, त्याला उमेदवारी देऊ नका, तो निवडून येणार नाही हे आम्हाला माहिती आहे, असं जेव्हा पत्रकार परिषदेतनं आप्पासाहेब जगदाळे वगैरे ही मंडळी म्हणतायत, याचा अर्थ काय की हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक पवार सोडले तर स्थानिक पातळीवरती विरोध दिसतोय. आणि मग इंदापुरामध्ये 2014-2019ला हर्षवर्धन पाटील निवडणूक हरले आणि मग हरलेले हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवारांचे उमेदवार आहेत, जे आयात केलेले आहेत, उपरे उमेदवार आहेत. मग आता इतक्या लवकर त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
जरी पवारांनी आदेश दिले, जरी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आदेश दिले, तरी ते फ्युजन होईल का, जेल होतील का, एकमेकांचं काम एकमेकांसाठी करतील का, त्यांची मनं ही जोडली जातील का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लस हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कोणतं कॅडर आहे, कारण ते काही भाजप घेऊन आलेले नाही आहेत, त्यांचे सहकारी घेऊन आले आहेत आणि त्यातही मराठा मतांचीच किंवा मराठा समाजाचीच लोक जास्त आहेत. प्लस इंदापुरामध्ये धनगर मतं ही निर्णायक आहे आणि ती धनगर मतं ही दत्तामामा भरणे जे विद्यमान आमदार आहेत अजित पवारांचे, तेच उमेदवार असतील आता याही निवडणुकीला, त्यांच्याकडेही जातील. प्लस अजित पवारांमुळं मराठा वोट हा तुटू शकतो. प्लस अजित पवार जर का आप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीण माने असतील, अन्य आणखीन 4-5 काही लोक आहेत, त्यांना सोबत घेतील किंवा त्यांनी अजित पवारांना मदत केली, दत्तामामा भरणेला मदत केली. कारण हर्षवर्धन पाटीलच भाषणात म्हणाले की लोकसभेला आम्ही, ते जरी भाजपमध्ये होते तरी इंदापुरातून आम्ही सुप्रिया सुळेंना, शरद पवारांना मदत केली. आता त्याच्या उलटा पण होऊ शकतो. आणि हाच प्रकार जेव्हा तुम्ही उपरे किंवा आयात उमेदवार उभे करता तिथं अनेक ठिकाणी होऊ शकतो.